चंद्रहार पाटील जे आता कुठल्याही पक्षाच्या वतीनं लढण्यासाठी तयार आहेत. कधी कधी ते वंचितचाही पर्याय निवडतात, कधी काँग्रेस, कधी भाजप. तर आता तर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात थेट प्रवेश केलेला आहे. काँग्रेसचे जे नेते आहेत, विशाल पाटील असू दे किंवा विश्वजित कदम असू दे, ते अगदी मुंबई नव्हे तर दिल्ली पातळीवर प्रयत्न करतायत की ही जर जागा आपल्याला जिंकायची असेल तर काँग्रेसला उमेदवारी द्या, शिवसेनेला नको. विशाल पाटील हे संजय पाटील यांना अतिशय चांगली टक्कर या क्षणी देऊ शकतात, कारण जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती चांगली आहे. जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांची ताकद चांगली आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील एक झाले तर भाजपला अर्थात संजय पाटलांना ते अतिशय कडवी झुंज देऊ शकतात. त्यामुळे त्यांचा आग्रह आहे की ही जागा काँग्रेसला द्या. पण काँग्रेसला न देता जर ती शिवसेनेला दिली तर मात्र थोडी ताकदीचा प्रॉब्लेम आहे, कारण या मतदारसंघात शिवसेनेची तेवढी ताकद नाहीये. आणि ज्या पद्धतीनं आपला घरातला उमेदवार जर असेल तर सगळीच माणसं ताकद देतात, पण थोडासा बाहेरचा आला तर थोडं अंग राखून प्रचार केला जातो. याची भीती या काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे त्यांचा आग्रह असा आहे की सांगलीच्या बदल्यात हवं तर तुम्ही हातकणंगले शिवसेनेला लढवू दे, पण सांगलीची जागा ही काँग्रेसला द्या आणि विशाल पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार शिवसेना नव्हे तर काँग्रेसच्या बाजूने राहतील. गेल्या वेळी ज्या पद्धतीनं ऐनवेळी विशाल पाटलांना स्वाभिमानीचं चिन्ह घ्यावं लागलं, अशीच अवस्था आज त्यांच्या समोर आलेली आहे की ऐनवेळी त्यांना शिवसेनेचं चिन्ह घ्यावं लागेल का. याच दरम्यान चंद्रहार पाटील जे आता कुठल्याही पक्षाच्या वतीनं लढण्यासाठी तयार आहेत, त्यांना पक्ष कोणता यापेक्षा त्यांना मैदानात उतरायचं आहे. कधी कधी ते वंचितचाही पर्याय निवडतात, कधी काँग्रेस, कधी भाजप. तर आता तर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात थेट प्रवेश केलेला आहे. आणि उद्धव ठाकरेंनी प्रवेशाच्या वेळी तसे संकेत दिले की उमेदवारी तुम्हाला दिली जाईल. पण या संकेताच्या वेळीच एकच अडचण अशी झाली की अजूनही काँग्रेसचे जे नेते आहेत, विशाल पाटील असू दे किंवा विश्वजित कदम असू दे, ते अगदी मुंबई नव्हे तर दिल्ली पातळीवर प्रयत्न करतायत की ही जर जागा आपल्याला जिंकायची असेल तर काँग्रेसला उमेदवारी द्या, शिवसेनेला नको. म्हणजे महाविकास आघाडीतल्या शिवसेनेची उमेदवारी नको, हात चिन्ह द्या. पण हात की मशाल या वादात ही जागा अडलेली आहे. विशाल पाटील हे संजय पाटील यांना अतिशय चांगली टक्कर या क्षणी देऊ शकतात, कारण जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती चांगली आहे. जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांची ताकद चांगली आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील एक झाले तर भाजपला अर्थात संजय पाटलांना ते अतिशय कडवी झुंज देऊ शकतात. त्यामुळे त्यांचा आग्रह आहे की ही जागा काँग्रेसला द्या. पण काँग्रेसला न देता जर ती शिवसेनेला दिली तर मात्र थोडी ताकदीचा प्रॉब्लेम आहे, कारण या मतदारसंघात शिवसेनेची तेवढी ताकद नाहीये. आणि ज्या पद्धतीनं आपला घरातला उमेदवार जर असेल तर सगळीच माणसं ताकद देतात, पण थोडासा बाहेरचा आला तर थोडं अंग राखून प्रचार केला जातो. याची भीती या काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे त्यांचा आग्रह असा आहे की सांगलीच्या बदल्यात हवं तर तुम्ही हातकणंगले शिवसेनेला लढवू दे, पण सांगलीची जागा ही काँग्रेसला द्या आणि विशाल पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार शिवसेना नव्हे तर काँग्रेसच्या बाजूने राहतील.